Hi friends, welcome to our educational quiz mania channel. Students, in this video today we are going to solve problem set 32 standard 5th subject maths chapter number 8 multiples and factors. So let's get started. Question number 1, 8. Write down factors of 8 is equal to. या ठिकाणी आपल्याला 8चे विभाजक लिहायचे आहेत. फॅक्टर्स म्हणजेच विभाजक. तर सर्वप्रथम 1 ही संख्या अशी आहे की जी प्रत्येक संख्येचा विभाजक असते, त्यामुळे प्रथम आपण 1 लिहिणार आहोत. सेकंड इज 2. आता 2 या संख्येच्या टेबलमध्ये 8 येतात का, तर येतात, त्यामुळं 2 ही सुद्धा विभाजक आहे. तिसरी संख्या आहे 3. 3च्या पाड्यात 8 येतात का, 3च्या पाड्यात 8 येत नाहीत, 3च्या टेबलमध्ये 8 येत नाहीत, त्यामुळे 3 ही विभाजक नाही. पुढची संख्या आहे 4. 4च्या टेबलमध्ये 8 येतात, त्यामुळे 4 हे सुद्धा फॅक्टर्स आहेत. आता तुम्ही या ठिकाणी ऑब्झर्व करा, 2 4 द 8, 4 2 द 8, म्हणजे आपल्याला ही विभाजकांची जोडी मिळालेली आहे. तर ही एक शॉर्ट ट्रिक आहे की जर अशा प्रकारची जर जोडी तुम्हाला मिळाली की 4 2 द 8, तर आपल्याला पुढे फॅक्टर्स शोधायची गरज लागणार नाही, कारण ते आपोआप मिळणार. कसं पहा, 4 2 द 8, तर ही जोडी मिळालेली आहे. तर अगोदरचा जो फॅक्टर आहे त्याने त्या दिलेल्या संख्येला डायरेक्ट डिवाईड करायचा आहे. तर 1ने 8ला डिवाईड केल्यास आन्सर येतो 8. त्यामुळे आता आपल्याला सर्व फॅक्टर्स मिळालेले आहेत. फॅक्टर्स ऑफ 8 इज इक्वल टू 1 2 4 8. तर अशा प्रकारे तुम्ही फॅक्टर्स काढू शकता. त्यानंतर जो दुसरा क्वेश्चन्स आहे, सेकंड क्वेश्चन इज 5. आपल्या 5चे फॅक्टर्स काढायचे आहेत. आपण लिहून घेऊया, फॅक्टर्स ऑफ 5 इज इक्वल टू. तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला 1 हा लिहून द्यायचा आहे, कारण 1 हा सर्वांचा फॅक्टर्स असतो. 2च्या टेबलमध्ये 5 येतात का, नाही आहेत, त्यामुळे 2 येणार नाही. 3च्या टेबलमध्ये 5 येतात का, नाही आहेत. 4च्या टेबलमध्ये 5 येतात का, नाही आहेत. 5च्या टेबलमध्ये साहजिकच येणार. तर या ठिकाणी 5चे फॅक्टर्स आहेत. फॅक्टर्स ऑफ 5 इज इक्वल टू 1 अँड 5. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की जी 5 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या आहे. 5 हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर असल्यामुळं त्याचे फॅक्टर्स हे 1 आणि ती स्वतः असे 2च फॅक्टर्स येणार. थर्ड क्वेश्चन्स इज 14. 14च्या आता आपण फॅक्टर्स लिहूया. फॅक्टर्स ऑफ 14 इज इक्वल टू. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 1 हा लिहून घ्यायचा आहे. 2च्या टेबलमध्ये 14 येतात का, तर 2च्या टेबलमध्ये 14 येतात, त्यामुळे 2 सुद्धा फॅक्टर्स आहे. 3च्या टेबलमध्ये 14 येत नाहीत. 4च्या टेबलमध्ये 14 येत नाहीत. 5च्या टेबलमध्ये 14 येत नाहीत. 6च्या टेबलमध्ये सुद्धा 14 येत नाहीत. 7च्या टेबलमध्ये 14 येतात. 7 1 ज 7, 7 2 द 14. आता या ठिकाणी तुम्ही एक शॉर्ट ट्रिक वापरायची जी सुरुवातीला सांगितली की इथे आपल्याला जोडी मिळालेली आहे. पहा, 7 2 द 14. तर ही जी शॉर्ट ट्रिक आहे त्या वापरण्याचा फायदा असा आहे की तुम्हाला आता पुढे 8ने 9ने 10ने भाग लावायची गरज लागणार नाही, म्हणजे तुम्हाला टेबल म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण इथे आपल्याला जोडी मिळालेली आहे. पहा, 7 2 द 14. मग आता या ठिकाणी वेगवेगळ्या अंकाने भाग लावून पाहण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट या अगोदरचा जो फॅक्टर्स आहे त्याने डायरेक्ट दिलेल्या संख्येला भाग लावायचा आहे. तर अगोदरचा जो फॅक्टर आहे तो आहे 1. तर 1ने 14ला डिवाईड केला असता आन्सर येतो 14. तर अशा प्रकारे शॉर्ट ट्रिक वापरून तुम्ही कमीत कमी वेळात फॅक्टर्स लिहू शकता. The factors of 14 is equal to 1, 2, 7 and
14. Fourth question is 10. Factors. First write down factors of 10 is equal to, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला 1 लिहायचं आहे. 2च्या टेबलमध्ये 10 येतात, 3च्या टेबलमध्ये 10 येत नाहीत, 4च्या टेबलमध्ये 10 येत नाहीत, 5च्या टेबलमध्ये 10 येतात. 5 1 ज 5, 5 2 द 10, 5 2 द 10. आता या ठिकाणी आपल्याला जोडी मिळालेली आहे. हे जे चिन्ह आहे ते तुम्हाला समजण्यासाठी करत आहे, जेणेकरून तुमच्याकडून एकही फॅक्टर मिस होणार नाही. सर्वच्या सर्व फॅक्टर्स तुमच्याकडून लिहिले जाते. कधी कधी काय होतो की आपण फॅक्टर्स लिहितो पण एखादा अंक चुकून राहण्याची शक्यता असते, त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरा. सर्वच्या सर्व फॅक्टर्स तुमच्याकडून लिहिले जातील. तर 5 2 द 10. आता पुढे आपल्याला पुढच्या अंकांनी भाग लावण्याची आवश्यकता नाही. जो अगोदरचा जो अंक आहे 1, 1ने 10ला भाग जातो, डायरेक्ट आपण लिहिलं आहे 10. So the answer is factors of 10 is equal to 1, 2, 5, 10. Next question. 7. First write down factors of 7 is equal to, first write down 1. सेकंड नंबर इज 2. 2च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, 3च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, 4च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, 5च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, 6च्या टेबलमध्ये 7 येत नाहीत, 7च्या टेबलमध्ये 7 1 दी 7, 7च्या टेबलमध्ये 7 येतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 7 दी 7, 7 1 दी 7, म्हणजे इथे फॅक्टर संपलेले आहेत. तर जे फॅक्टर्स ऑफ 7 इज इक्वल टू 1 7. 7 हा जो नंबर आहे तो सुद्धा प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे. त्यामुळे मूळ संख्या असल्यामुळे 1 आणि ती दिलेली संख्या हेच त्यांचे फॅक्टर्स असतात. पुढचा क्वेश्चन्स आहे 22. फॅक्टर्स ऑफ 22 इज इक्वल टू, फर्स्ट राईट डाऊन 1 2. 2च्या टेबलमध्ये 22 आहेत का? आता 2 10 द 20. तर 22 ही मोठी संख्या आहे. 2 10 द 20, 20पेक्षा मोठी संख्या आहे. त्यामुळे इथे आपण पाडा म्हणण्यापेक्षा आपण बाजूला डिवाइड करून पाहूया. 22 डिवाइड बाय 2, 2 1 ज 2, 2 minus 2 0, राईट डाऊन 2, 2 1 ज 2, 2 minus 2 इज इक्वल टू 0. तसं बाकी बघा 0 आलेली आहे, म्हणजे 2ने 22ला भाग जातो, त्यामुळे 2 सुद्धा हा विभाजक आहे. तर 3च्या टेबलमध्ये 22 येतात का? तर नाही येत. 4च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 5च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 6च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 7च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 8च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 9च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 10च्या टेबलमध्ये 22 येत नाहीत, 11च्या टेबलमध्ये 11 1 11, 11 2 द 22, 11च्या टेबलमध्ये 22 येतात. आता या ठिकाणी पहा, आपल्याला ट्रिक वापरायची आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या अंकाने म्हणजे 12 13 12 13 14 15 हे पाडे म्हणावे लागणार नाहीत. तर 11 2 द 22. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्याला जोडी मिळालेली आहे 11 2 द 22, 11 2 द 22. त्यामुळे आता आपल्याला पुढील अंकांनी भाग लावण्याची आवश्यकता नाही. जो शिल्लक फॅक्टर आहे 1 त्याने डायरेक्ट 22ला भाग लावूया, म्हणजे तुमचा आन्सर येईल 22. सो द फॅक्टर्स ऑफ 22 इज इक्वल टू 1 2 11 22. तर अशी ट्रिक वापरल्यास एकही फॅक्टर तुमचा मिस होणार नाही. पुढील जो क्वेश्चन्स आहे तो आहे 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे 25. फॅक्टर्स ऑफ 25 इज इक्वल टू, फर्स्ट राईट डाऊन 1. 2च्या टेबलमध्ये 25 येत नाहीत, आपण भाग लावून पाहूया. 20पेक्षा मोठे आहेत, त्यामुळे 2 1 ज 2, 2 minus 2 is equal to 0, write down 5, 2 to the 4, 5 minus 4 is equal to 1.
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जो बॅलन्स आहे तो 1 आहे, 0 नाही आहे. त्यामुळे 2ने 25ला भाग जात नाही, 2ने 25ला डिवाईड होत नाही आहे, त्यामुळं 2 हा फॅक्टर नाही आहे. आता 3च्या टेबलमध्ये पहा, 3च्या टेबलमध्ये 25 येत नाहीत, 4च्या टेबलमध्ये 25 येत नाहीत, 5च्या टेबलमध्ये 25, 5 1 ज 5, 5 2 द 10, 5 3 द 15, 5 4 द 20, 5 5 द 25. म्हणजेच 5च्या टेबलमध्ये 25 येतात. आता या ठिकाणी तुम्ही पाहाल की जोडी आहे एक प्रकारे पहा, 5 5 द 25. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता पुढील अंकांनी भाग लावण्याची आवश्यकता नाही, कारण 5 5 द 25. आता उरलेला जो अंक आहे तो आहे 1, तर 1ने 25ला डिवाईड केला असता आन्सर येतो 25. म्हणजे 25चे जे फॅक्टर्स आहेत ते आहेत 1, 5 अँड 25. नेक्स्ट क्वेश्चन इज 32. राईट डाऊन फॅक्टर्स ऑफ 32 इज इक्वल टू. आता पहा 32, फर्स्ट राईट डाऊन 1, 2, 2 10 द 20, 32 20पेक्षा मोठे आहेत, त्यामुळे आपण इथे भाग लावून पाहणार आहोत. तर 32ला 2ने डिवाईड करायचं आहे, 2 1 ज 2, 3 - 2 इज इक्वल टू 1. देन राईट डाऊन 2, 2 6 ज 12, 12 - 12 इज इक्वल टू 0. बॅलन्स 0 आहे, बाकी 0 आहे, त्यामुळे 2ने भाग गेला आहे, आन्सर आलेला आहे 2. 2 हा फॅक्टर आहे. 3च्या टेबलमध्ये 32 येत नाहीत, 4च्या टेबलमध्ये 32 येतात का पहा, येतात. तर 4 8 द 32. 5च्या टेबलमध्ये 32 येत नाहीत, 6च्या टेबलमध्ये 32 येत नाहीत, 7च्या टेबलमध्ये 32 येत नाहीत, 8च्या टेबलमध्ये पहा 8 1 ज 8, 8 2 द 16, 8 3 द 24, 8 4 दी 32, 8 4 दी 32. आता या ठिकाणी पहा आपल्याला ट्रिक वापरायची आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल, की 8 4 दी 32 म्हणजे आपल्याला ही जोडी मिळालेली आहे. म्हणजे आता आपल्याला 9ने 10ने 11ने 12ने 13ने 14ने भाग लावण्याची आवश्यकता नाही, कारण आपल्याला इथे जोडी मिळालेली आहे. जोडी मिळाल्यामुळे काय होतं की आता आपल्याला पुढील अंकाने भाग लावण्याची आवश्यकता नाही. जी पाठीमागील जे फॅक्टर्स आहेत, या जोडीच्या पाठीमागील जे फॅक्टर्स आहेत, एक्झाम्पल 2. आता 2ने आपल्याला डायरेक्ट 32ला भाग लावायचा आहे, तर इथे आपण भाग लावलेला आहे पहा, की 2ने 32ला भाग लावल्यास आन्सर येतो 16. म्हणजे इथे आपल्याला फॅक्टर्स मिळालेले आहेत. नेक्स्ट फॅक्टर इज 16 आणि जो लास्ट आहे 1, 1ने 32ला डिवाईड केल्यास आन्सर येतो 32. तर या अशा शॉर्ट ट्रिकचा वापर करून आपला कमीत कमी वेळामध्ये आपण फॅक्टर्स काढू शकतो. तर फॅक्टर्स ऑफ 32 इज इक्वल टू 1 2 4 8 16 32. नेक्स्ट क्वेश्चन इज 33. फॅक्टर्स ऑफ 33 इज इक्वल टू, फर्स्ट राईट डाऊन 1 2. तर 33ला आपण भाग लावून पाहणार आहोत. 2 1 ज 2, 3 - 2 इज इक्वल टू 1. राईट डाऊन 3, 2 6 द 12, 3 - 2 1, 1 - 1 0. तुम्ही बाकी पहा, बॅलन्स पहा, ही जी बाकी आहे ती बाकी 1 आलेली आहे, म्हणजे पूर्ण भाग लागलेला नाही आहे. त्यामुळं 2ने 33ला 2ने 33ला भाग जात नाही, त्यामुळे 2 हा 33चा फॅक्टर होणार नाही. नेक्स्ट 3 10 द 30. आता 33 मोठे आहे, त्यामुळे आपण 3ने भाग लावून पाहूया. 3 1 ज 3, 3 - 3 0. राईट डाऊन 3, 3 1 ज 3, 3 - 3 0. तर 3ने 33ला भाग लावले असता बाकी 0 आलेली आहे, म्हणजे 3ने 33ला भाग लागलेला आहे, डिवाईड झालेले आहेत. त्यामुळं 3 हा 33चा फॅक्टर आहे. आता 4च्या टेबलमध्ये 33 येतात का, तर नाही येत. 5च्या टेबलमध्ये 33 नाही आहेत, 6च्या टेबलमध्ये 33 नाही आहेत, 7च्या टेबलमध्ये 33 नाही आहेत, 8च्या टेबलमध्ये 33 नाही आहेत, 9च्या टेबलमध्ये नाही आहेत, 10च्या टेबलमध्ये नाही आहेत. 11च्या टेबलमध्ये 33 येतात का, 11 1 ज 11, 11 2 द 22, 11 3 द 33. तर 11च्या टेबलमध्ये 33 येतात आणि आपल्याला या ठिकाणी
आपल्याला जोडीसुद्धा मिळालेली आहे. पहा की 11 3 द 33 म्हणजे आपल्याला इथे जोडी मिळालेली आहे. तर जोडी मिळाल्यामुळं आता आपल्याला पुढे 12ने 13ने 14ने 15ने 16ने भाग लागण्याची आवश्यकता नाही. त्या ट्रिक वापरून तुम्हाला कमी वेळ वाचवायचा आहे. तर 11 3 द 33 आपल्याला जोडी मिळालेली आहे. पुढे आपल्याला अंकाने भाग जातो आहे की नाही ती पाहण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट जे पाठीमागील जे उरलेले फॅक्टर्स आहेत त्याने 33ला भाग लावा. तर उरलेला फॅक्टर आहे 1. तो 1ने 33ला भाग लावला असतं आन्सर येतो 33. तर इथे फॅक्टर संपलेले आहेत. तर फॅक्टर्स ऑफ 33 इज इक्वल टू 1 3 11 33. तर या शॉर्ट ट्रिकचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर कमीत कमी वेळात फॅक्टर्स लिहू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.